नमस्कार, मी राजकुमार गोपने. नमस्ते फलटण यूट्यूब चॅनल मध्ये मी आपलं स्वागत करतो. टाकळवाडी तालुका फलटण ग्रामपंचायतच्या सरपंच पदाची आज निवड झाली आणि सरपंचपदी सौ हर्षदा बाळासो मिंड यांची सर्वानुमते बिनविरोध निवड झाली आहे. येथील सरपंच सौ शोभा संपत जाधव यांनी आपला ठरलेला कालावधीचा राजीनामा दिल्यानंतर या ठिकाणी आज नव्याने सरपंच निवड झाली. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित राजे गटाच्या सौ हर्षदा बाळासो मिंड यांची सर्वानुमते बिनविरोध निवड झालेली आहे. टाकळवाडी ग्रामपंचायतवरती राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित राजे गटाची सत्ता असून या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित राजे गटाचे 7 सदस्य तर विरोधी नानासो उर्फ पिंटू युरे गटाचे 2 सदस्य असे या ठिकाणचे बलाबल आहे. आज या ठिकाणी सकाळी 11 वाजता सरपंच पदासाठी एकमेव उमेदवारी अर्ज आल्यानंतर दुपारी 2 वाजता या निवडी जाहीर झाल्या आणि हर्षदा बाळासो मिंड यांची या ठिकाणी सर्वानुमते बिनविरोध निवड झाली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सिद्धनाथ जावीर जे मंडल अधिकारी आहेत राजाळे यांनी काम पाहिले आणि त्यांना ग्रामसेवक नानासो जाधव यांनी या ठिकाणी सहकार्य केलेले आहेत. आजच्या या निवडीनंतर टाकळवाडीच्या नवनिर्वाचित सरपंच सौ हर्षदा मिंड आपल्या समेत आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. मॅडम, आपलं खूप खूप स्वागत. धन्यवाद. तुमची टाकळवाडी ग्रामपंचायतच्या सरपंचपदी निवड झाली आहे. तुमची पहिली प्रतिक्रिया? मी प्रथम सगळ्या गावची आभारी आहे. त्यांनी मला गावचा विकास करण्याची संधी दिली. काय नेमकं भविष्य काळामध्ये तुमच्या संकल्पना आहेत? शिक्षणाच्या, आरोग्याच्या सुविधा जास्तीत जास्त उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करेल. धन्यवाद. या ठिकाणी ग्रामपंचायतच्या सदस्य मोहिनी करे आहेत. त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी शुभेच्छा. मी मोहिनी सुनील करे, माझ्यातर्फे मी सौ हर्षदा मिंड यांना सरपंच पदाच्या शुभेच्छा देते. धन्यवाद मॅडम. या ठिकाणी गटनेते कल्याण शेठ युवरे या ठिकाणी आहेत. त्यांच्या या ठिकाणी शुभेच्छा. सरपंचपदी निवड झाल्याबद्दल हर्षदा मिंड यांना शुभेच्छा. धन्यवाद. या ठिकाणी माजी सरपंच राहुल युवरे आपल्या समवेत आहेत. नमस्कार. मी प्रथमतः नवनिर्वाचित सरपंच हर्षदा मिंड यांना शुभेच्छा देतो व भविष्यात त्यांना गावचा विकास करण्याची चांगली संधी निर्माण करून दिली आहे. त्या पदाचे त्यांनी योग्यरीत्या वापर करून गावचा विकास घडवावा ही त्यांना विनंती करतो. तसेच 2021 साली राजे पुरस्कृत रामराजे साहेबांच्या, संजूराजे साहेबांच्या आम्ही नेतृत्वाखाली हा पॅनल लढवला. त्यावेळेस आम्हाला भरघोस यश संपादन झाले. त्यात गावकऱ्यांनी आम्हाला 7 विरुद्ध 2 अशा फरकाने विजयी करून दिले. त्याबद्दल गावकऱ्यांचं मी प्रथमतः आभार मानतो. तसेच ह्या 2-3 वर्षाच्या कालावधीत राजे गटाने आम्हाला गावच्या विकासासाठी भरघोस निधी उपलब्ध करून दिला. आज 3 वर्षाचा कालावधी पूर्ण होत असताना 3 ते 4 कोटी पर्यंत रामराजे साहेब, संजीवराजे साहेब यांनी आम्हाला गावच्या विकासासाठी असा भरपूर प्रमाणात निधी उपलब्ध करून दिलेला आहे. तसेच गत सरपंच शोभा संपत जाधव यांच्या काळात ही गावचा भरपूर विकास झाला आणि इथून पुढे आमच्या नवनिर्वाचित सरपंच हर्षदा मिंड याही इथून पुढे राजे गटाच्या नेतृत्वाखाली गावचा असाच विकास अखंडितपणे चालू ठेवतील ही मी ग्वाही देतो. माजी उपसरपंच गणेश पवार आपल्याशी उपलब्ध आहेत. शुभेच्छा तुमच्या. हर्षदा मॅडम यांना सरपंच पदाच्या हार्दिक शुभेच्छा. काय नेमक्या तुमच्या भावना आहेत? मॅडमने एवढंच करावं की गावासाठी आता रस्ते तर पूर्ण झालेले आहेत. आम्ही तर मॅडमच्या बरोबर आहेच, पण आता आमची एकच अपेक्षा आहे की गावचा मोठा रुंदीकरण टाकळवाडी राजाळे रस्ता हा एक पुढे भविष्यात आमचं अजेंडा आहे. ते झाल्यानंतर फुले वस्ती, शेडगे वस्ती हे 2 रस्ते डांबरीकरण करायचे आहेत आम्हाला. धन्यवाद. टाकळवाडी गाव खरं तर संवेदनशील गाव आहे. गेल्या अनेक निवडणुका या ठिकाणी चुरशीने होत असतात. 2021 साली या ठिकाणी सत्तांतर झालं आणि राजे गटाने इथली सत्ता खेचून आणली. त्यापूर्वी विरोधी गटाकडे या ठिकाणी सत्ता होती आणि तेथून सत्ता खेचून आणली आणि 7 विरुद्ध 2 अशी या ठिकाणी सत्ता मिळवली. आणि यानंतर
या अगोदरच्या ठरलेल्या सरपंचाने आपल्या पदाचा कालावधीचा राजीनामा दिल्यानंतर आज नव्याने या ठिकाणी निवडी संपन्न झालेल्या आहेत. या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या संख्येने हे सर्व राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित राजे गटाचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत. आजची ही निवड या ठिकाणी बिनविरोध झालेली आहे आणि सर्व कार्यकर्त्यांनी या ठिकाणी निवडीनंतर गुलालाची उधळण केलेली आहे. त्याचबरोबर फटाक्यांची आतषबाजी करून या ठिकाणी आपला विजय साजरा केलेला आहे. आमचे नमस्ते बुलेटिन संपादक वैभव गावडे यांच्यासह मी राजकुमार गोपने नमस्ते बुलेटिनसाठी टाकळीवाडी तालुका फलटण. घोषणा देऊ शकता तुम्ही. हा तुमच्या राजगड संजीवराजे यांचा विजय असो, रामराजे यांचा विजय असो, चव्हाणांचा विजय असो.